स्वीट गावची खबर न्यूज। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एका कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने त्याच्या समोरील 5 वाहनांचा जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात इनोव्हा कारमधील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर टाटा टिगारो कारमधील 4 जण जखमी झाले आहेत। या अपघातात कंटेनरनं समोरील 5 वाहनांना जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। यात 3 कार, एक आयशर टेम्पो आणि एक बल्कर असा 6 वाहनांचा समावेश आहे। बुधवारी 17 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजताच्या दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून चालक अवधेश यादव वय वर्ष 37 राहणार सारजा आझमगड उत्तर प्रदेश हा आपल्या ताब्यातील कंटेनर घेऊन पुण्याहून मुंबईकडे जात असताना तो बोरा घाटातील खोपोली एक्झिट जवळील आला असता चालकाचं कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यानं त्यानं समोरील टाटा पंच कारला जोरदार ठोकर मारून तिच्या पुढे असलेल्या टाटा टिगारो कार हिला जोरदार धडक दिली, तर टाटा टिगारो कारच्या पुढे बसलेल्या आयशर टेम्पोला जोरदार धडक देऊन कंटेनर पुढे जाऊन इनोव्हा कारला पाठीमागून जोरदार धडक देऊन इनोव्हा कारवर कंटेनर पलटी झाला, तर पुढे असलेल्या बल्करला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं 6 वाहनांचा विचित्र अपघात झालाय। या अपघातात इनोव्हा कारमधील श्रीकांत अनंत जाधव वय वर्ष 63 राहणार गिरिजा शंकर विहार पुणे, अंबादास दामू पेटारे व सिंहगड रोड हिंगणे पुणे, प्रमोद संतोष पवार या 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर भानुदास गायकवाड, अक्षय महादू गायकवाड, स्वप्नील नवनाथ असे 4 जण जखमी झाले। तर या अपघातातील 6 वाहनांचा चक्काचूर झाला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या भीषण अपघातामुळे एक्सप्रेस वेवर काही काळ वाहतूक थांबली होती। IRB टीम, डेल्टा फोर्स, हेल्प फाउंडेशन, खोपोली व एक्सप्रेस वे वाहतूक पोलिसांनी मदत कार्य करत जखमींना रुग्णालयात पाठवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू केली आहे।